क्राईम रील्स नंतर काही बातम्या सविस्तर पाहूयात। एक महत्त्वाची बातमी आहे। काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक परतलेले आहेत। पर्यटकांना घेऊन मुंबईमध्ये विमान दाखल झालेले आहे आणि हे पर्यटक मुंबईमध्ये परतलेले आहे। काश्मीरमध्ये पर्यटनासाठी हे पर्यटक गेले होते। सरकार की सुविधा से हमें पता चल गया है कि हमारे सरकार से लोग आए हुए हैं और दे आर हेल्पिंग अस, बट फिजिकली और मैंने देखा नहीं है। नक्कीच वाटेल आपलं सरकार नक्कीच त्याच्यावर आता विचार करते आणि ते नक्कीच काहीतरी ॲक्शन घेऊन आपल्या सगळ्यांचं आयुष्य चांगलं सुखकर करतील की जेणेकरून आपण काश्मीर सारख्या नंदनवनात परत जाऊन तिथे एन्जॉय करू शकतो। वही देखा कि गवर्नमेंट ने फ्लाइट अरेंज करवाए हैं, स्पेशल फ्लाइट्स, तो हमने रिक्वेस्ट किया एट द अर्लीस्ट हमें भेज दे बिकॉज स्मॉल बेबी है हमारे साथ, तो हमें इस फ्लाइट पे स्केड्यूल करके और वापस आम्ही तिकडे पोहोचल्यानंतर सुदैवाने आम्ही त्या ठिकाणावरती नव्हतो तिथे, कारण का एक परिस्थिती अशी झाली की जेव्हा श्रीनगर हायवे बंद झाला त्यामुळे आम्हाला पहलगाम पटनी टॉपला थांबावं लागलं। दुसऱ्या दिवशी देखील आम्ही निघाल्यानंतर आम्हाला पटनी टॉपला अडवलं गेलं आणि त्यानंतर आम्हाला मुघल रोडवरून तिकडे पोचायला इनफॅक्ट ट्रॅफिक एवढ्या सगळ्या परिस्थितीतून तिथे आम्ही पोचलो खरे, पण जेव्हा हे सेकंड डेला जेव्हा घडलं आणि आम्हाला कळालं की असं घडलेलं आहे तिथे, तर आमचा जो ड्रायव्हर होता सुदैवाने त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही हॉटेलमध्ये न राहता माझ्याच घरी तुम्ही स्टे करा आणि आपण सेकंड डेला इथून दुसऱ्या स्पॉटवरती जाऊ असं त्यांनी आम्हाला सांगण्यात आलं। पण सेकंड डेला काश्मीरच पूर्ण बंद करण्यात आलं, कारण का अमित शहा तिकडे पोहोचलेले, मीटिंग्स वगैरे होत्या त्या संदर्भात झाल्या त्या गोष्टी, तर सुदैवाने इनफॅक्ट आम्ही त्या ठिकाणावरती नाही पोहोचू शकलो। तू पहलगाममध्ये तुम्ही होते ज्यावेळी हल्ला झाला, त्यानंतर तुम्ही तिकडे पोहोचले होते, काय तिथली परिस्थिती होती? भीती वाटत होती का आणि काय वाटत होतं घरी येण्यासंदर्भात? पहलगामला आम्ही गेलो नव्हतो, आम्ही पहलगामला जाणारच होतो, पण तेव्हाच तिकडच्या रोडवर क्लाउड बस झाला, पण मग आम्ही पटनी टॉपलाच 2 दिवस स्टे केला। नंतर मग आम्ही तिकडून श्रीनगरला गेलो, नंतर मग तिकडेच राहिलो। पण आता 2 दिवस तू इथे मुंबईमध्ये परत येईपर्यंत 2 दिवस कसं वाटत होतं तुला श्रीनगरमध्ये, काश्मीरमध्ये? कारण 2 दिवस हल्ला व्हायच्या आधीचं काश्मीर तुला आवडलं असेल, मात्र 2 दिवस तुझी परिस्थिती काय होती? तुम्ही सांगतायत 5 वर्षापासून तुम्ही प्लॅनिंग करतायत, 5 वर्षानंतर गेलात, असं घडलं, तर 2 दिवस तुमचे कसे गेले? अक्षरशः माझे तर खूप जास्त भीतीदायक, कारण की मुलांना आणि आईला घेऊन गेली होती। म्हणजे आम्ही इंडिव्हिज्युअली गेलो असतं तर कदाचित इतकं आम्हाला स्ट्रेस झालं नसतं, खूप जास्त स्ट्रेस झालो। आणि अगदी 22 तारीख ज्या घटना घडल्यापासून आम्ही फ्लाईट तिकीटसाठी बघत होतो, पण आमची बुकिंग होतच नव्हती। फ्लाईट हाईक होत होती, 1 लाखपर्यंतचे तिकीट आम्ही ट्राय केले, पण फ्लाईट तिकीट आम्हाला बुक नाही झाली। आणि काल संध्याकाळी 7:30 वाजता यांना 70,000मध्ये 5 तिकीट आमच्या बुक झाल्या, पण 8:30ला लकीली मैत्रिणीकडून कळालं की शिंदेसाहेब फ्लाईट पाठवत आहेत आणि तू ते प्रयत्न कर, कारण की आम्हाला लवकरात लवकर यायचं होतं, कारण की आमची फ्लाईट तिकीट 26ची बुक झाली, जी आम्हाला खरं तर एवढं अजून 2 दिवस तिकडे स्टे करायचं नव्हतं। भले ती जागा सेफ होती, पण ते वातावरण भीतीदायक होतं। त्याच्यामुळे आम्ही लगेचच माझ्या मिस्टरांनी त्यांच्या PAशी कन्सल्ट केलं आणि आम्हाला फ्लाईटने येता आलं। सर त्याच्यासाठी आम्ही खूप आता म्हणजे थोडे रिलॅक्स आहोत, पण जी काय घटना घडली अतिशय चुकीची घडली आणि खूप भीतीदायक घडली लोकांबरोबर। मला काय वाटतं आता यापुढे, म्हणजे तुम्ही कधी काश्मीरचा विचार कराल? 5 वर्ष तुम्ही वाट बघून काश्मीरला गेला होता, या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावर कितपत झाला? डेफिनेटली हा जो काय मनावरती आणि बुद्धीवरती जो परिणाम झालेला आहे काश्मीरमध्ये, एवढ्या गोष्टी आम्ही विचार करून गेले 5 वर्ष म्हणजे आम्हाला पॉसिबल नाही झालं, ती गोष्ट आम्ही ह्या वेळेला म्हणजे जुळवून आणली। तत्कालची ट्रेनची तिकीट 1 दिवस नाही झाली, आम्ही 2 दिवसांनी परत ट्राय केला, तेव्हा तिकीट झाल्यानंतर आमच्या मनामध्ये जो आनंद होता, मुलांसाठी इनफॅक्ट जो आनंद होता की ते बर्फ बघणार आहे तिथे जाऊन इनफॅक्ट, आणि त्याच्यानंतर ह्या विथिन 2 ते 3 दिवसामध्ये आमचा ज्या वेळेला प्लॅन होता तिकडे जायचं आणि त्यावेळेला तिकडे ती घटना घडते, हे आमच्या मनावरती जेवण, तेव्हा आता तर काश्मीर म्हणजे इनफॅक्ट आमच्यासाठी तर हे ऑप्शन संपलेलं आहे इथे, त्यामुळे परत तरी आम्ही नाही विचार करू शकत ॲटलिस्ट काश्मीर झाला तरी जाण्याचा। म्हणून तुला पुन्हा काश्मीरला जायला आवडेल? आता नाही। कसं होतं? 2 दिवस खूप भीती वाटली? हां, जरा जास्ती नाही। तर आपण बघतोय सगळ्या प्रवाशाकडनं या सगळ्या संदर्भात आता पुन्हा काश्मीरच्या प्रवासासंदर्भात किंवा पर्यटनासंदर्भात चिंता व्यक्त केली जाते, भीती व्यक्त केली जाते। मोठ्या संख्येनं पर्यटक प्रवासी आले। तुम्ही श्रीनगरवरनं आला, काय एकूण श्रीनगरची परिस्थिती होती? तुम्ही कधी गेला होतात आणि आता तुम्हाला मुंबईत आल्यानंतर कसं वाटतंय? मुंबईत आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटते, कारण जेव्हा आम्ही श्रीनगरला गेलो होतो, आम्ही गेलेलो 18 तारखेला,
तर आम्ही पहिले जम्मूमध्येच अडकलेलो लँडस्लाईडमुळे. नंतर जेव्हा श्रीनगरमध्ये गेलो तेव्हा तिथे पहलगाममध्ये हल्ला झाला अशी माहिती पडली. नंतर पहलगाममध्ये हल्ला झाला अशी माहिती पडल्यानंतर तिथे खूप सारे लोक मेलेले होते अशी पण माहिती मिळाली आम्हाला. नंतर आम्ही पण म्हणजे आता 2 दिवस कसे होते हॉटेलमधले? हॉटेलमधले 2 दिवस आम्ही खूप घाबरून राहत होतो. आम्ही हिम्मत करून फिरायला तर गेलो पण जीव मुठीत घेऊन फिरत होतो. हां. आता परत येण्यासंदर्भात बऱ्याच हे होत्या, फ्लाईट डिले झाले होते, फ्लाईट्स नव्हत्या. आता मुंबईत पोहोचले तुम्ही, आजचा दिवस कसा होता? कधी निघाले तुम्ही आणि कधी तुम्हाला फ्लाईटमध्ये बसल्यावर कसं वाटतं? आम्हाला फ्लाईटमध्ये बसल्यावर खूप छान वाटलं. आम्हाला सकाळी 12ला माहिती पडलं का आम्हाला फ्लाईटमध्ये बसायचं आहे, तेव्हा आम्हाला खूप छान वाटलं. आणि एकनाथ शिंदेजींनी येऊन आम्हाला तिथे प्रोत्साहन दिलं की बा तुम्ही जा, आता तुमच्यासाठी फ्लाईट्स अवेलेबल आहेत. हां, थँक्यू. तुला कसं वाटलं? तू कुठे गेलेली फिरायला? पुन्हा जावंसं वाटतंय काश्मीरला आता? नाही आता आता नाही जायचं? नाही. काय झालं होतं काश्मीरला? काय वाटतंय तुला? कसं 2 दिवस तुम्ही कुठे अडकला होता? आम्ही 2 दिवस श्रीनगरला अडकलेलो आणि तिथे जे पहलगावला तिथे हल्ला झालेला आहे ते आम्हाला जेव्हा ऐकलं तेव्हा खूप असं वाटत होतं की बा तिथे अडकलेलो आहे तो आणि तिथे हल्ला झालेला. तर असं मुठीत जीव घेऊन थांबत होतो आम्ही तिथे. आणि आज निघालेलो तर आज आलेलो तर आज बरं वाटतंय की आज आपण आलेलो इथे आणि मुंबईला आता जीव शांत झाला आहे. कुठे राहायला आहे तू? मी अमरावती पुणेमध्येच राहते. अमरावती पुढे? अमरावती आणि पुणे. अच्छा, अमरावती आणि पुणे राहते. सर, तुम्ही मला सांगा, मुलांना घेऊन तुम्ही काश्मीरला गेले होते. बऱ्याच जणांचं कसं आहे की एक ड्रीम डेस्टिनेशन आहे काश्मीर फिरणं, मात्र तुम्ही गेले होते परिवारासोबत, मुलांसोबत अडकून पडलो होतो. आम्ही सुद्धा तोच एक उद्देश घेऊन गेलो होतो, काश्मीर मुलांना दाखवायला पाहिजे. पण दुर्दैवी तो हमला झाला. त्या हमल्यामध्ये प्रत्येक पर्यटक त्या ठिकाणी खूप हर्ट झाला आहे. हर्ट होऊन तेवढंच नाही चालत, तर प्रत्येकाच्या मनामध्ये इतकी भयानक धास्ता होती की ते हॉटेलच्या बाहेरसुद्धा निघायला तयार नव्हते. एवढी हिंमत करून तरी आम्ही पहलगामचा तो इश्यू झाल्यानंतरसुद्धा आम्ही गुलमर्गला जाऊन आलो, हिंमत करून जाऊन आलो. कारण की एवढ्या दूर आम्ही गेलो, थोडंसं आम्हाला त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये थोडंसं राहायचं होतं, पाहायचं होतं. हे सर्व झाल्यानंतरही आमची मानसिकता तिथून निघण्याची नव्हती. परंतु झालं काय, ॲक्च्युली त्या ठिकाणी मग एकदमच वातावरण टाईट झालं. कशा पद्धतीचं वातावरण होतं? कारण तुम्ही आपण जर बघितलं तर आपण मोकळं फिरतो, पर्यटन म्हटलं की आपण मोकळं फिरायला, रिलॅक्स व्हायला जातो. किती भीती, मानसिक ताण जाणवला? नाही, ॲक्च्युली जर पाहिलं तर त्या हमल्याच्या नंतर पूर्ण काश्मीरच त्या ठिकाणी पर्टिक्युलर बंद झालं होतं आणि बंद झाल्यास त्या अवस्थेमध्ये ते प्रॉब्लेम झाले होते. आम्हाला हे सर्व करत असताना आखरीच्या टप्प्यात आज दुपारी 11:30 वाजता फोन आला शिंदेसाहेबाच्या PAचा. त्यांनी डायरेक्ट आम्हाला हॉटेलमध्ये काढून डायरेक्ट प्लेनमध्ये बसवलं आणि इकडे आलो आम्ही. शिंदेसाहेब म्हणजे आपले डेप्युटी CM. आता पुन्हा कधी तुम्हाला आयुष्यात वाटेल कशाला जाण्याचं? नाही, हे बघा, हा एक इन्सिडेन्स आहे. फ्युचरमध्ये पाहू याच्यानंतर काय होते, तर त्यानंतर आम्ही डिसिजन घेऊ. चला, ओके, बाय. तुमच्यासाठी कसं? मी तर प्रत्यक्षात तिथंच होती, आमची पूर्ण फॅमिली. हो, घटना घडली त्यावेळी घडली प्रत्यक्षात तिथंच होती. आमची फॅमिली नुकतंच तिकीट काढून फक्त आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर म्हटलं आधी तरी काहीतरी खाऊ, म्हटलं पाणी. नुसतं मी पाणी पिली, तेवढ्यात एकदम फायरिंगचा आवाज झाला आणि मग त्या आवाज झाल्यानंतर आम्ही पळालो. घोड्यावरून उतरलेलो होतो आधी आणि मग आम्ही पळायला लागलो. फायरिंग चालू 5-10 मिनिट झाले. 20 पहलगाम येथे झालेला हल्ला प्रत्यक्षात अनुभवणाऱ्या आपल्यासोबत एक काकी आहे, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. कारण ज्या ठिकाणी मिनी काश्मीर परिसरामध्ये, मिनी स्वित्झर्लंड परिसरामध्ये हा हल्ला झाला त्यावेळी या तिथेच होत्या. त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेतोय. तुम्ही मला सांगा, नेमकं तो दिवस कसा होता तुमच्यासाठी आणि मला विस्तृत घटनाक्रम सांगा की काय नेमकं घडलं तिथे. 2-2:30 वाजले होते. आम्ही पोचलो तिथं, म्हणजे पेलगावला तिथं पोचलो आम्ही, जिथं जायचं होतं तिथं. आणि म्हटलं आधी काहीतरी खाऊन पाणी बिणी पिऊ आणि नंतर मग काय आपल्याला करायचं, बघायचं, फोटो काढायचे, काय करू ते नंतर बघू. तर तेवढ्यात ते एकदम आवाज चालू झाले फायरिंगचे. तरी आम्ही म्हटलं काय कोणी फटाके वगैरे, कारण सुरुवातीला एवढं नव्हतं, फटाके कोणी उडवत असेल. नंतर मग सगळे प्रत्येकजण धावायला लागले, धावा धावा धावा, फायरिंग होते, असे लोक आले, तसे लोक आले. आमचे घोडे बिडे बाजूलाच उभे होते, आमचे घोडेवालेही बाजूलाच उभे होते. त्यांनी आम्हाला खूप म्हणजे चांगलीच हेल्प केली. आमचे मुलं, 2 मुलं होती, माझे नातवंड, त्यांना घेऊन ते घोडेवाले खाली डायरेक्ट पाठीवर घेऊन मुलं घेऊन पळाले ते. आणि मग आम्हाला घोडे आणून आम्हाला बसवलं.
एवढं टाईट वाटत, एवढं घाबरेचं वाटतं, सगळं रडा पण तुम्ही प्रत्यक्षात जे गोळीबार करणारे होते त्यांना बघितलं? त्यांना नाही बघितलं, कारण मागे उलटून बघायला आम्हाला वेळच नव्हता. आम्ही घाबरलेलो ना, कधी पडतो खाली. रस्ता एवढा डेंजर, तो खाली उतरायचा म्हणजे घोडे असूनही एकदम सरळ असा. म्हणजे घोडे एवढे चांगले तिकडचे की बरोबर उतरवतात, बरोबर आणतात, नेतात. एवढा डेंजर असता आपण पाय पण ठेवू शकत नाही. लोकांच्या नंतर तुमच्या लक्षात आलं, लोकांच्या किंचाळ्या वगैरे ऐकायला येत होत्या, गोळीबार? आमच्या समोरच सगळ्या बायका ओरडत होत्या ना. त्यांनी कसं बायका सोडून माणसांनाच मारले, जास्त करून पुरुषांनाच मारलं. आमच्या समोरच असं बॉड्या वगैरे आम्ही बघितल्या, पण ते माणसं नाही बघितले आम्ही, कारण आम्ही मागं उलटून बघितलंच नाही त्यांना, कारण घाबरलेलो सगळे. आमचे माझे नातवंड पण होती ना जवळ. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही, हे झालं 2 दिवसांपूर्वी, आज विमानात बसेपर्यंत तुमची काय परिस्थिती होती? मग आम्ही फिरलोच नाही, हॉटेलमध्येच राहिलो. ते डायरेक्ट तिथून आम्ही हॉटेल बदली केलं. नाही, छोटे आहेत माझे, तिथं उभे आहेत. माझी जावई आहेत, मुलगी आहेत. काय एकूण आता हा सगळा प्रसंग झाल्यानंतर काश्मीर बद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, काश्मीरचे लोक वगैरे छानच आहेत, मदत करतात, सर्व व्यवस्थित आहे. पण तेव्हा ते होऊन घडलं आणि सगळ्यांना भीती, सगळे आपले घाबरत होते. मला किती सुदैव आहे तुमचं, कारण तुम्ही म्हणता की आमचं नशीब. आम्हाला खरोखर आम्ही एका मिनिटाचा फरक, जो एक नेव्हीचा माणूस आहे ना वारले ना, त्याने तर माझ्या नातवंडाचा लाडबीड केला मस्त जवळ घेऊन, आणि तो फक्त पुढे गेला. आम्ही त्याच्या मागे होतो, तो पुढे गेला, तो डायरेक्ट गेला. आम्ही त्याच्या मागे गेलो असताना तर हे जे फायरिंग होती, जवळून नव्हती, लांबून फायर करत होते ती लोक? लांबून नाही, जवळच होते, पब्लिकमध्येच होते ते. लांब नव्हते, काही लपलेले नव्हते, जवळच होते ते. पण ते आता बायका ज्यांचे नवरे मारले त्यांना ते प्रत्यक्षात त्यांनी बघितलं ना, तर ते म्हणाले ते काळे कपडे वगैरे घातलेले होते. आम्हाला विचारत होते तुम्ही मुस्लिम आहे की हिंदू आहे, असं विचारत होते त्या लोकांना. ते म्हणजे ज्यांच्या घरची लोक गेली त्या घरातल्या लोकांशी तुमचा संवाद झाला? नाही, त्या कारण म्हणजे तेव्हाची परिस्थितीच कंडिशन वेगळी होती ना. कोणाची त्यांना बोलायलाही वेळ भेटला नाही, कारण नुसतं धावा 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 तेच, कारण प्रत्येकाला भीतीच होती तेव्हा. पण ते जे रडतात पडतात त्या बायकांची बोलायला असा वेळ भेटला नाही. तरी एका बाईला असंच, बाई घाबरू नका, आणतील तुम्हाला, बसा बसा थांबा. पण ते फार बेकार परिस्थिती होती. पण तिथले घोडे जे सवाऱ्या करतात ना, त्यांनी भरपूर हेल्प केली तिथल्या लोकांना. पण एकूण आपण जर बघितलं तर तुम्ही नातवंडांसोबत गेला होता, जावयांसोबत गेला होता, आणि अशी घटना काही तुम्ही म्हणजे असं बोललो तर आपण काय एक सेकंद आम्ही पुढे गेलो असतो ना, आम्ही पण नसतो वाचला. आम्हाला तर फटाफट आम्ही चौघही गेलो असतो, कारण आमच्याबरोबरचा माणूस पुढे गेला. माझ्या नातवंडाचा लाड करून तो पुढे गेला, तो गेला अंधोपाक. ही माझी नात, तेव्हापासून आजारी पडली माझी नात. तिला प्रत्यक्षात. काय नाव आहे तुझं? राशी. अच्छा, तू कुठे गेलेली? काश्मीर. आता काय परिस्थिती होती, काय झालं तुम्ही गेले तेव्हा तिथे? फायरिंग. अच्छा, तू बघितलं? हां. काय झालं, मला थोडं डिटेल सांगू शकशील? आम्ही जशी एंट्री केली, आम्ही बसलो फर्स्ट चेअरवरती, आणि मग 2 मिनिटांनी डायरेक्ट फायरिंग चालू. ओके. तुला खूप भीती वाटली? आता कधी जावं वाटेल तुला काश्मीरला? नाही. की 2 दिवस मग कशा परिस्थितीत होतात तुम्ही? काय 2 दिवस कसे गेले तुमचे आज मुंबईला येईपर्यंत? मी तर कधीपासून आजारी आहे, पण सगळे लोक फिरून. अच्छा, खूप भीती वाटली तुला? हां. अच्छा. ते तुमचे नातेवाईक आहेत? मुलगी आणि जावई. ओके, ठीक आहे. तर आपण बघतो या सगळ्या संदर्भात आता लोकांच्या काही प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, आणि एकूणच अत्यंत भयावह परिस्थिती लोकांची होती. मात्र जी काही व्यवस्था या ठिकाणी सगळ्याच सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या माध्यमातून करण्यात आली, आणि त्यानंतर एक सुटकेचा श्वास या सगळ्या नेत्यांच्या या सगळ्या अडकलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून सोडला जातो. मात्र ह्याचे मनावरती लोकांच्या फार परिणाम झाला आहे, आणि पुन्हा काश्मीरला जायचं की नाही याबाबतही लोकांचं मत हे पक्कं झालेलं आहे की काश्मीर पर्यटन ही त्यांची चूक होती. कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.